सर्व साधना पद्धतीचा मूळ उद्देश अंतःकरण शुद्धी, तीव्र वैराग्य व विवेकाची उत्पत्ती, अहंकाराचा विषय एवढाच आहे. परमात्मा उपासाध्य आहे, साधना साध्य नाही. बघा मी काय सांगत नाही ते तुमचं पुढे जातं हे पुस्तक सांगते. कोणत्याही देवता, कोणत्याही गुरु, कोणताही मार्ग तुमचं कल्याण करू शकतो, कारण त्याच त्याच्यावर आधारित आहे. ते आधारित तुम्ही तुमची श्रद्धा, भक्ती, समर्पणावर, अहंकार विसर्जन व वासना शून्यतेवर, दृढ निश्चयावर. वरवर दिसायला परस्पराविरुद्ध वचनाचे साधकाला गोंधळ होऊ नये म्हणून भारतात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक प्राप्त C.V. रामानंदचे एक वाक्य सांगतो. तिने कुणीतरी विचारलं की अनेक शोधशास्त्रज्ञांना आपोआपच योगायोगाने संयोगाने आचरणाला लागले तर त्याचा शास्त्राचा श्रेय काय? C.V. रामन म्हणाले, तुमचे म्हणणे खरे मानले तर एका लक्षात घ्या, हे आपोआप लागलेले संयोगाने साधलेले शोध पण त्यांनाच एक सांगी लागेल. ते रात्रंदिवस प्रयोगशाळेत काम करत होते. दोज हू वेअर वर्किंग द इन जॉब. रस्त्याने जाणाऱ्या माणसाला किंवा प्रयोगशाळेत न जाणाऱ्या लागले नाहीत. रामचरित मानसमध्ये संत तुळशीदास म्हणाले, सो जानियो जेहो देहो जनाही. हे प्रभू, तोच तुला प्राप्त करू शकतो ज्यावर तू कृपा करू शकतोस, ज्यावर कृपा करू तुझी ओळख, तुझी ज्ञान देतोस. अर्थात ते पण त्याने त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळी तो व्यक्ती, ते साधक त्या दिशेने प्रयत्नात आहे. असे कोणत्याही साधना पद्धतीने ईश्वरप्राप्ती शक्य नाही. ती त्या ईश्वराची स्वतंत्र व मौज आहे. तो कोणाला त्याचे ज्ञान देईल असे नसते. तर 1400 वर्ष तपस्या करण्यात चांगदेव कोरा राहिला नसता. विठ्ठलाचा दूध पाजणाऱ्या नामदेवाचे मडके कच्चे राहिले नसते. पण तरी साधकांना निराश, हताश न होता, धैर्य न सोडता साधना केली पाहिजे, ती फक्त त्याच्या कृपेच्या पात्र मिळवण्यासाठीच. साधना पद्धतीमुळे स्वभाव. थोडंसं वाचू अजून थोडंसं प्रकरण पुढचं पुष्प आहे. आम्ही अनेक साधकांची स्थिती पाहिली आहे. वर्षानुवर्षे साधना करीत असूनही त्यांच्या ईश्वर कृपेची थोडासा किरण, झलक, तत्कंचित अलौकिक अनुभव आलेला नाही. कसलीच उपलब्धी नाही. त्यांच्या यत्कंचितही प्रसन्नता आली नाही. आनंद, मस्ती प्रकट झालेली नाही. याचे अनेक कारण आहेत. त्याच्यातील चर्चा आपण या संपूर्ण लेखात पाहणार आहोत. या सर्व कारणात सर्वत्र महत्त्वाचे कारण त्यांनी स्वीकारलेल्या साधना पद्धती त्याच्या स्वभावाला अनुकूल नसते, सुसंगत नसते, अनेकदा अगदी विपरीत असते. त्यामुळे श्रम वाढतात, वेळ खूप जातो आणि काही अनुभव परिवर्तन म्हणून येत नाही. साधकाला श्रम, त्रास, ताण वाचवायचा असेल तर शक्य जर त्याची साधना पद्धतीच्या स्वभावाला अनुरूप व अनुकूल असली पाहिजे. हे अधिक उडणाऱ्या पक्षासाठी कोणतेच रस्ते नसतात. उडणाऱ्या पक्षासाठी कोणतेच रस्ते नसतात. साधक आहे व गौरी शंकर एव्हरेस्ट चढवण्यासाठी पदचिन्ह नसतात. साधनेत अनुकरण कामाचे नाही. साधनेत अनुकरण कामाचे नाही. मी सांगत नाही, पुस्तक सांगतो. प्रत्येकाने आपल्या शारीरिक, मानसिक, पारिवारिक व आर्थिक स्थितीनुसार साधना पद्धती स्वीकारली तर रस्ता सहज, सोपा, सुलभ, सहज साध्य होईल. साधनेत सफलता न मिळण्याचे मुख्य कारण स्वतःच्या स्वभावापेक्षा प्रतिकूल दुसऱ्याच्या दिशेने साधना पद्धतीत कळत नकळत स्वीकारण्याची मनोवृत्ती, जसे तसे मार्गदर्शन, प्रवचन करा, कीर्तन करा आणि खरे तर त्यापैकी स्वतः साधक क्वचितच कोणी कसलेले असते. त्याने प्रमाणे दुसऱ्याच्या देखरेखीने रस्ता निवडतात. आम्हाला असे मानायचे नाही की स्वभावाच्या विरुद्ध दिशेने जाऊन त्या साधना पद्धतीत कोणी यशस्वी होणार नाही. अपवादात्मकरित्या असे यशस्वी होतात, पण परंतु अधिकतर सफलता होतात. आणि दुसरी गोष्ट, विलंब, श्रम, कष्ट वाढतात. त्याचे काय? एक म्हणे आहे ना, जर रोगी जाय गुळ खोबरे तर कुळिंब का घ्यावे. स्वभाव आणि साधना पद्धती संदर्भात दुसरी मुद्दाही लक्षात घ्यायला हवा आणि तो म्हणजे संन्याश्रम व गृहस्थाश्रम. तसं आपण इथे थांबूया. संध्याकाळी वेळ मिळाला जरूर आपण पुढील गोष्टींमध्ये रस घेऊया. तर मला तसं जायचं आहे, तरी पुढच्या लाईव्हसाठी